नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेरूळमधील त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या दोन्ही अनधिकृत इमारती रिकाम्या करून घेतल्या आहेत। अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्यात। नवी मुंबई महापालिकेच्या मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर त्रिमूर्ती पार्क ही 6 मजली आणि कृष्णा कॉम्प्लेक्स ही 5 मजली इमारत अनधिकृतपणे उभी करण्यात आली होती। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धडक कारवाई करून या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून त्यातील घरं सील करण्यात आली आहेत। त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स ह्या दोन बिल्डिंग ज्या महानगरपालिकेच्या गार्डन प्लॉटवर इलिगली कन्स्ट्रक्ट केलेल्या होत्या। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या। त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश असे दिलेत की ह्या खाली करण्यात याव्यात। ह्या 22 मे 2023 पासून हा विषय प्रलंबित होता। वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आणि आता फायनल कारवाई आपण सध्या करत आहोत। त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या त्यांनी आम्ही त्यांचं पहिलं मागच्या 1 वर्षापासून काउन्सिलिंग करत होतो आणि त्या संदर्भात त्यांनी स्वतःची सोय केलेली आहे आणि ज्यांना आता खाली करण्याच्या काही सुविधा लागतील आम्ही त्या पुरवण्यात आम्ही हे करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।